नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे संपूर्ण सरासरी हे प्रकरण. तर सरासरी प्रकरणामध्ये पहिल्या प्रकारापासून तर शेवटच्या प्रकारापर्यंत आपल्याला पाहायचे आहेत संपूर्ण गणित. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यामध्ये दिला आहे तुम्हाला प्रकार क्रमांक 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, सौरभला एका परीक्षेत 5 विषयात 68, 56, 74, 80, 82 असे गुण मिळाले. तर सौरभला सरासरी किती गुण मिळाले? आपल्याला सरासरी गुण त्याचे काढायचे त्या परीक्षेमधले. ठीक आहे ना. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता सरासरीचं जे काही गणित आहे त्यासाठी आपण सरासरी सूत्र यूज करू, जे तुम्हाला शेवटपर्यंत सर्व गणितासाठी कामी येईल. ठीक आहे. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. सरासरीचं सूत्र लिहून देतो आहेत. पहा, सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या, एकूण संख्या. येईल लक्षात? हे आहेत सरासरीचं आपलं सूत्र. येईल लक्षात? शेवटपर्यंत तुम्हाला हे एकच सूत्र कामी पडेल. त्याच्यामुळे व्यवस्थित असं पाठांतर करून टाका. पाठांतर करण्यासारखं याच्यात काहीच नाही. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, या सर्व संख्यांची बेरीज करायची, त्या संख्या किती आहे ते मोजून इथे लिहून टाकायच्या आणि गणित सोडवलं की उत्तर मिळते. तर पहा, आता या गणिताला नेमकं कसं सोडवायचं, म्हणजेच हे जे सूत्र आहे हे अप्लाय कसं करायचं ते बघूया. आता आपण पहा, सरासरी काढायची आपल्याला. पहा, लक्षात घ्या. हा सरासरी म्हणजे x बरोबर काय, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज. मी बेरीज करून घेतोय. पहा, लक्ष द्या. 68 अधिक 56 अधिक 74 अधिक 80 अधिक 82 या सर्व संख्यांची बेरीज करतोय आपण. ठीक आहे ना. हे बेरीज चिन्ह यूज केले आहे. आणि भागाकारात काय, तर एकूण संख्या. मला सांगा एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5. म्हणजे याच त्या संख्या 1 2 3 4 5. 5ला याने भागून टाकायचं. बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. मग इथे बेरीज दिसत आहे तुम्हाला. मग उभी बेरीज करून घेऊ नका. अशाच पद्धतीने आडवी बेरीज करायची. पहा, या पद्धतीने सांगतोय. x बरोबर काय, 2 आणि 0 2च, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8, 12 आणि 8 20. एकक स्थानच्या अंकाची बेरीज केली मी, किती निघाले? 20. 20ची किती घेऊ? 0. राहिले किती? 2. जे 2 राहते इथे लिहायचे. ठीक आहे. मला सांगा, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18 आणि 7 25, 25 आणि 5 30, 30 आणि 6 36. हे लिहितोय मी 36. येईल लक्षात? म्हणजे 360 यांची बेरीज झाली. भागाकारात काय, तर 5. येईल लक्षात? 360ला 5ने भागायचं आहे म्हणजे x बरोबर आपली रेट मिळते. पहा, 5 7 35. येत्या लक्षात? 5 7 35. मला सांगा किती राहिले? यातला 1 राहिला. 1 वर 0 म्हणजे 10. मग 5 दुने 10. याचा अर्थ आपली सरासरी किती मिळाली तुम्हाला? ते 72. येईल लक्षात? चला, याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच पहिला, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, श्रीकांतला एका परीक्षेत 7 विषयात 32, 37, 41, 43, 48, 52, 55 गुण मिळाले. ठीक आहे. तर श्रीकांतला सरासरी किती गुण मिळाले? सरासरी काढायची आहे आणि 7 विषयाची सरासरी आहे. मग काय करता येईल? पहा, या ठिकाणी लिहून घेतोय. सरासरी सूत्र माहिती आहे तुम्हाला, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. मग लिहून घेतोय. पहा, x बरोबर काय, तर पहिले 32 बेरीज करून घेतोय, 37, त्यानंतर 41, त्यानंतर 43, 48, 52 आणि 55. ठीक आहे. या सर्व संख्यांची बेरीज भागेला काय, तर 7. कारण एकूण 7 विषय आहेत. येईल लक्षात? तर पहा, आता x बरोबर किती, या सर्व संख्यांची बेरीज करतो तशीच आडवी. पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 18 आणि 1 19, 19 आणि 7 26, 26 आणि 2 26 आणि 2 28. 28शी किती? 28शी 8. राहिले किती? 2. हे 2 कुठे लिहायचे? या ठिकाणी. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 24 आणि 3 27, 27 आणि 3 27 आणि 3 किती? 30. हे लिहितोय 30. म्हणजे उत्तर काय आलं याचं? या सर्व संख्यांची बेरीज झाली 308. 308 भागेला काय? 7. येईल लक्षात? चला, हे सोडून टाकू. आपल्याला उत्तर मिळते. पहा, x बरोबर किती? 7 चोक 28 किती राहिले? यातले 2. परत 28 आले म्हणजे 7 चोक 28.
याचा अर्थ आपलं उत्तर काय मिळते 44. म्हणजे सरासरी किती राहिली ते 44 सरासरी येते. येईल लक्षात. चला नंतरचा प्रकार बघू आपण आता. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, एका वर्गातील 70 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 35 विद्यार्थ्यांना सरासरी 30 गुण मिळाले, नंतरच्या 35 विद्यार्थ्यांना सरासरी 40 गुण मिळाले, तर सर्व विद्यार्थ्यांना सरासरी किती गुण मिळाले. येईल लक्षात. तर पहा लक्ष द्या काय करता येईल. आता हे दोनदा सरासरी दिली आहेत, वेगवेगळे गुण दिले या ठिकाणी, ही सरासरी ती सरासरी, ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं पहा. आता एक लक्षात घ्या, समजा याच्यामध्ये पहिल्या 35 विद्यार्थ्यांना म्हटलंय, नंतर पहा नंतरच्या 35 असे 35 सारखे येत असेल, 10 सारखे येत असेल तर काय करायचं. अतिशय शॉर्टकटमध्ये उत्तर मिळते. पहा आपल्याला काय करायचं, 35 विद्यार्थ्यांना किती आहे सरासरी 30 गुण, फक्त गुण लिहून घ्यायचे 30, आणि नंतरच्या 35 विद्यार्थ्यांना किती आहे सरासरी 40 गुण, हे 40 गुण. येईल लक्षात. आणि याला भागाकार करायचं फक्त 2, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या किती आहे 1 2, फक्त 2. येईल लक्षात. आता बाकीचे काही करायचं करत नाही. 70 हे 35 विद्यार्थ्यांना वगैरे जे आहे ते आहेच. येईल लक्षात. कारण विद्यार्थी 35 आणि 35 सारखेच आहे, हे लक्षात असू द्या. मग आपण डायरेक्ट याची सरासरी या पद्धतीने काढू शकतो. पहा हे 30 आणि 40 किती झाले 70. ओके. भागाकारात काय 2. मग मला सांगा 70ला जर 2 ने भागला तर आपली सरासरी किती मिळते 35. बस झालाय. फक्त गणितच मोठं दिसते, बाकी काही नाही. कमी वेळामध्ये उत्तर मिळते तुम्हाला. येईल लक्षात. परत एकदा सांगतो, जे त्यांना सरासरी गुण आहे, सरासरी गुण लिहून घ्यायचे, त्यांची बेरीज करायची आणि भागेला किती आहे 1 2 म्हणून 2 याला भागायचं, डायरेक्ट उत्तर मिळते. पण ते कधी, ज्या वेळेस 35 विद्यार्थ्यांना म्हटलं तर, 40 विद्यार्थ्यांना म्हटलं तर अशा वेळेस होईल. जर 35 आणि 20 म्हटलं तर तशा वेळेस ही ट्रिक्स आपल्याला वापरता येणार नाही. येईल लक्षात. चला नंतरचा परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय, एका वर्गातील 80 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 40 विद्यार्थ्यांना सरासरी 40 गुण, 40 विद्यार्थ्यांना सरासरी 40 गुण, व नंतरच्या 40 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले, तर सर्व विद्यार्थ्यांना सरासरी किती गुण मिळाले. आता किती गुण म्हटलाय म्हणजे गुण काय एकत्र घेऊन घेऊ आपण. पहा पहिल्या 40 विद्यार्थ्यांना किती आहे 40 गुण, आणि नंतरच्या 40 विद्यार्थ्यांना किती आहेत 50 गुण, यांची बेरीज करायची आणि याला 2 ने भागून टाकायचं. बस झालं. येईल लक्षात. आता कारण याचं असं की ते 40 विद्यार्थी, ते 40 विद्यार्थी आहे, म्हणून डायरेक्ट आपण या पद्धतीने सोडवणूक करू शकतो. तर पहा लक्ष द्या, 40 आणि 50 हे किती झाले 90. 90ला जर 2 ने भागलं, मला सांगा 90च्या निम्मे किती, 90च्या हाफ करायचं, 2 ने भागायचं, म्हणजे काय 45 असं हे उत्तर आपल्याला मिळते. किती मिळालं उत्तर ते 45. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, 4 समसंख्यांची सरासरी. आता या ठिकाणी काय आल्या समसंख्या आल्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. समसंख्या, ठीक आहे ना. 4 समसंख्यांची सरासरी 30 आहे व त्या पुढील 4 समसंख्यांची सरासरी 40 आहे, तर त्या 8 संख्यांची सरासरी किती. मग त्याच पद्धतीने सोडून घेऊ. पहा इथे 4च म्हटलाय. पहा 4 सम, त्यानंतर इथे 4 सम, म्हणजे 4 4च आहे. तर काय करायचं, डायरेक्ट जे काही सरासरी दिली आहे ते घेऊन घेऊ आपण. पहा पहिल्या 4 समसंख्यांची सरासरी किती आहे 30, हे लिहून घेतोय मी 30. ओके. त्यानंतर अधिक 4 समसंख्यांची सरासरी किती आहे 40, हे 40 लिहून घ्या आणि भागाकारात 2 करा. बस झालंय. पण हे का बरं केलं आपण, 4 4 म्हटलं म्हणून, 4 आणि 3 4 2 असं आलं असतं करता आलं नसतं. याच्यापूर्वीचा जो टॉपिक होता याच पद्धतीचा आहे, फक्त या ठिकाणी समसंख्या म्हटल्या आहेत. ओके. तर पहा लक्ष द्या. आता हे सोडून घेऊ आपण. काय करता येईल, 40 आणि 30 यांची बेरीज किती, हे झाले आपले 70. 70ला 2 ने भागतोय, हे किती राहिले 70ला 2 ने भागणे म्हणजेच काय तर 35 राहिले. मग आपली सरासरी किती 8 संख्यांची, ती आहे 35. येईल लक्षात. परत एक बघू याच पद्धतीचं गणित. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटले आहेत. पहा 6 समसंख्यांची सरासरी 80 आहे व त्यापुढील 6 समसंख्यांची सरासरी 70 आहे, तर त्या 12 संख्यांची सरासरी किती. समसमच म्हटलाय, 6 6 म्हटलाय, मग सरासरी लिहून घेऊ. सरासरी किती ही 80. ओके. ही झाली 80. त्यानंतरची सरासरी किती आहे 70, हे लिहून घेतोय मी 70 आणि भागाकारात काय 2. बस झालं. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. 80 आणि 70 किती, हे होतात 150. 150ला 2 ने भागायचं. मला सांगा 150चे निम्मे किती, तर 75. बस झालाय. हे 75 आपलं उत्तर राहील. तर त्या 12 संख्यांची सरासरी किती, तर 75 असेल. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय. पहा
1 ते 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायचं आहे. मग याचं एक सूत्र यूज करू आपण. सरासरीचं सूत्र आहे, काही वेगळं नाही आहे. पहा सूत्र तेच आहे, फक्त नैसर्गिक संख्या शब्द त्यात यूज करायचा आहे. पहा तर यामध्ये पहा आपण सरासरी जर काढायची असले आपल्याला तर काय करता येईल? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2. भागाकारात 2च राहील, कारण इथे एक संख्या इथे एक संख्या, 1 आणि 1 2 म्हणजे भागाकारात काय 2च येईल. लक्षात चालाय. सूत्र व्यवस्थित लिहून टाका, पाठांतरही करा सोबत. आता या सूत्रानुसार आपण गणित सोडू. पहा काळजीपूर्वक लक्ष द्या. 1 ते 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? मग मला सांगा पहिली नैसर्गिक संख्या कोणती? तर ती 1 नॅचरल नंबर आहे. सम विषमसाठी आपण नैसर्गिक संख्येच्या ठिकाणी सम वापरायचं आणि इथे विषमही वापरू शकता तुम्ही, पण विषमचं गणित आणि समचं गणित आलं तर. पण इथे नैसर्गिक संख्येचं गणित आहे. मग पहिली नैसर्गिक संख्या कोणती? 1. इथे लिहून टाकतोय. पहा x घेतो. x बरोबर काय? x बरोबर काय? पहिली नैसर्गिक संख्या काय राहील? 1. अधिकचं चिन्ह वापरतो. शेवटची नैसर्गिक संख्या काय? 20. हे 20 आणि भागाकारात काय 2. बस झाला आहे गणित. पहा x बरोबर 20 आणि 1 21. आता 21ला जर 2 ने भागतो म्हटलं पॉईंटमध्ये उत्तर मिळते. मग मला सांगा 21च्या निम्मे किती? x बरोबर 10.5 हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात किती? 10.5 येईल लक्षात. बस हे सूत्र व्यवस्थित असं लक्षात घ्या. चला परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 1 ते 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? त्याच पद्धतीचं गणित आहे. 1 ते 50 म्हटलं आहे आता. तर काय करता येईल? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 हे आपलं सूत्र आहे. तर काय करता येईल? पहिली नैसर्गिक संख्या 1 हे मांडणी करून घेतोय, अधिक शेवटची नैसर्गिक संख्या काय? 50 आणि भागाकारात काय 2. हे जर सोडवलं तर काय मिळते आपला x. x म्हणजेच काय? तर सरासरी. ओके. तर पहा x बरोबर काय? 50 आणि 1 51. या 51ला 2 ने भागायचं आहे. भागाकारात किती आहे? 2. 51ला 2 ने भागायचं आहे म्हणजे उत्तर काय मिळते? 51चे हाफ 25.5. इथे लिहून टाकतोय मी काय? 25.5 येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय? 1 ते 20 अंकाची सरासरी ही 1 ते 40 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने कमी आहे? आता हे दोन गणिते एकत्र आले. 1 ते 20 अंकाची सरासरी, 1 ते 40 अंकाची सरासरी. याच्यापूर्वी आपण सेपरेट सोडून घेतलं. आता दोन्ही एकत्र करायचं आहे आणि कितीने कमी? कमी म्हणजे काय? तर वजाबाकी करायची आहे. येईल लक्षात. दोन गणित सोडून वजाबाकी. तर पहा लिहून घेतोय. 1 ते 20 अंकाची सरासरी काय लिहाल? पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे 1 आणि शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे 20. भागाकारात काय? तर 2 वजा, यांनी कमी जास्त म्हटलाय. कमी म्हणजे काय? तर वजा करा. त्यानंतर 1 ते 40 पहिली नैसर्गिक संख्या 1, शेवटची नैसर्गिक संख्या 40. भागाकारात काय? 2. बस झालाय. हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे. तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या. 20 असा भाग देऊ नका, बेरीज करायची आहे पहिले. 20 आणि 1 काय? 21. हा 21 भागेला 2 वजा, त्यानंतर 40 आणि 1 41. 41 भागेला 2. ओके. आता मला सांगा जेव्हा पायासारखा असेल तर अंशाची काय होते? याची काय होऊन जाते? बेरीज किंवा वजाबाकी. या ठिकाणी वजाबाकी चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. मग मला एक सांगा तुम्ही आता की 41 मधून 21 गेले, राहिले किती? पहा 41 मधून 21 गेले, राहिले किती? हे तर 20 राहिले. किती राहिले? 20. आणि भागाकारात काय? तर फक्त 2. बस झालाय. आता मला सांगा 2 ने जर 20ला भागला तर उत्तर काय मिळते तुम्हाला? 10. हे झालं आपलं काय? सरासरीपेक्षा कितीने कमी आहे? तर 10 ने कमी आहे. येईल लक्षात. चला लिहून टाका. किंवा तुम्ही सेपरेट लिहू शकता. याचं उत्तर हे वेगळं काढू शकता, याचं उत्तर हे वेगळं काढू शकता. त्याची वजाबाकी म्हणजे 10 येईल. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय? पहा 1 ते 50 अंकाची सरासरी ही 1 ते 20 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? आता जास्त कितीने आहे ते विचारलं आहे. याच्यापेक्षा ही कितीने जास्त आहे? त्याच्यापेक्षा. ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या. 1 ते 50 अंकाची सरासरी सोडून घेतोय. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागाकारात काय? 2. हे यांची सरासरी मिळते. वजा ह्याची सरासरी पहा 1 अधिक 20 भागाकारात 2. येईल लक्षात. बस यांची वजाबाकी करायची म्हणजे आपलं उत्तर मिळते. ठीक आहे. आता हा कितीने जास्त? याच्यापेक्षा म्हणून इथे वजाबाकी चिन्ह आपण हे वापरलं आहे. हे लक्षातच द्या. 50 आणि 1 हे झाले 51. 51 भागाकारात 2 वजा 20 आणि 1 21. 21 भागाकारात 2. ओके. आता पायासारखा आहे म्हणजे काय? वजाबाकी करता येईल अंशाची आपल्याला. 51 वजा 21 किती होतात? 51 वजा 21 हे राहिले 30.
30ला 2ने भागा, कारण हे 2 इथे येईल, खाली येईल ना लक्षात. चला काय होईल मग सांगा. चला 30ला जर 2ने भागितलं तर उत्तर काय मिळते तुम्हाला 15. याचा अर्थ काय, सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे, तर कितीने जास्त आहे ती 15ने जास्त आहे. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी किती. आता काय म्हटलं, समसंख्यांची सरासरी काढायचं आहे. मग सूत्र आपलं तेच यूज करू. पहा कुठलं, लक्ष द्या, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या, त्यानंतर भागाकारात काय लिहाल, फक्त 2, कारण ही एक संख्या ती एक संख्या, भागाकारात 2, हे निघते आपलं सरासरीचं सूत्र. येईल लक्षात तुमच्या. मग या पद्धतीने हा गणिताला सोडून पाहू. आता एक लक्षात घ्या, मग मला सांगा पहिल्या 10 म्हटलं आहेत, पहिल्या 10 समसंख्या माहीत असायला पाहिजे. म्हणजे कोणत्या, मग पहिली समसंख्या कोणती, पहिली समसंख्या मिळते आपल्याला किती, तर 2. येईल लक्षात, पहिली समसंख्या कोणती, तर 2. मग मला सांगा शेवटची समसंख्या म्हणजे काय, 10वी. 10वी समसंख्या कोणती, 10 नका म्हणू, 10वी समसंख्या 10 नाही येत, हे लक्षात घ्या. पहा 10वी समसंख्या सांगतोय तुम्हाला, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. किती 10 संख्या झाल्या पहा, 1 2 3 4 5. जर तुम्ही 10 म्हटलं की हे 25 निघते, 1 2 3 4 25 झाली. आपल्याला 10वी पाहिजे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10वी समसंख्या म्हणजे काय, तर 20. 10वी समसंख्या म्हणजे काय, तर 20. लक्षात आलं. मग अशा वेळेस काय करायचं, हे मोजून घ्यायचं नाही एवढं सारं. काय करायचं, जे त्यांनी संख्या म्हटलं आहे या संख्येला 2ने गुणायचं. मग मला सांगा, समजा मी या 10ला जर 2ने गुणलं तर काय येते उत्तर, ते 20 येते. मग हे 20 जे आहे 20 या ठिकाणी लिहून टाकायचे, बस झालं. आणि भागाकारात 2. येईल लक्षात. पहिली समसंख्या, त्यानंतर 10वी समसंख्या, शेवटचे म्हणजे काय 10वी समसंख्या भागेला 2. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, बरोबर. 20 आणि 2 किती, हे 22. 22 भागेला 2 म्हणजेच किती, 22ला 2ने भागा म्हणजे निम्मे करा, किती राहिले 11. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. हे सूत्राकडे व्यवस्थित असं लक्ष द्या. ठीक आहे. चला पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. पहिल्या 40 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 40 समसंख्यांची सरासरी विचारली आहे. मग मला सांगा पहिली समसंख्या कोणती, 2. ओके, हे 2च राहणार आहे. त्यानंतर शेवटची म्हणजे 40वी समसंख्येसाठी काय करायचं, 40 गुणेला 2, 40ला 2ने गुणा म्हणजेच काय 80. म्हणजे 40वी समसंख्या काढली तर काय मिळते 80. भागाकारात काय 2, बस झालाय. फक्त याकडे लक्ष ठेवा, 40चे दुप्पट केले आपण आणि इथे लिहिले 80. ओके. चला त्यानंतर आता 80 आणि 2 हे किती झाले 82. या 82ला जर 2ने भागलं तर उत्तर मिळते. मग मला सांगा किती, 2 चोक 8 आणि 2 एक 2, म्हणजे 82च्या निम्मे किती, तर ते झाले 41. हे उत्तर आलं आपलं 41. आता यावरून आपल्या एक लक्षात येते, याच्या पूर्वीचं जे गणित होतं काय म्हटलं आहे, पहिल्या 10. जेव्हा पहिल्या 10 समसंख्यांची म्हटलं आहे तर त्याचं उत्तर किती मिळालं 11. आता काय म्हटलं आहे पहा, पहिल्या 40 समसंख्याचं म्हटलं तर याचं उत्तर मिळालं तुम्हाला 41. येईल लक्षात. यावरून असं लक्षात येते, 10 मध्ये 1 मिळवला 11 उत्तर, 40 मध्ये 1 मिळवला 41 उत्तर. 1 मिळवला की डायरेक्ट उत्तर मिळते. तुम्हाला जर म्हटलं 70, पहिल्या 70 समसंख्यांची सरासरी काढा तर 71 त्याचं उत्तर राहील. पहिले 80 समसंख्यांची सरासरी काढा तर 81 त्याचं उत्तर राहील. येईल लक्षात. पण हे कधी समसंख्या असताना फक्त. येईल लक्षात. विषम संख्येचं वेगळं असते, ते आलं त्यावेळेस सांगतोय मी. येईल लक्षात. चला, पण काही गोष्टी अशा असते, ह्या पाठांतराच्या गोष्टी करायच्या नसते. ज्या बेस असते, बेस जर चांगला राहिला ना कुठलंही गणित कसंही सोडवता येते. म्हणून याकडे लक्ष द्या. ठीक आहे. आणि लक्षात जर राहत असेल तर हे खूपच छान. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलात, पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी किती. पहिल्या 20 विषम. मग मला सांगा, याचंही सूत्र आपण विषम संख्येचं त्याच पद्धतीने लिहून घेतोय. पहा पहिली विषम संख्या, ठीक आहे, अधिक शेवटची विषम संख्या आणि भागाकारात काय ते
भागाकारात काय राहील 2. हे झालं आपलं सूत्र. या सूत्रानुसार याची सोडवणूक करायची आहे. त्याच पद्धतीचं सूत्र आहे. याच्या पूर्वीचे समचं लिहिलं तेच, फक्त विषमच्या ठिकाणी समच्या ठिकाणी इथे काय आलं विषम आला, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे ना. चला तर काय होईल, पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी किती म्हटलं आहे. मग मला सांगा पहिली विषम संख्या कोणती. पहिली विषम संख्या 1 येते ना लक्षात. पहिली विषम संख्या 1 आणि मला सांगा 20वी विषम संख्या कोणती. मग 20वी विषम संख्या करण्यासाठी काय करायचं ते सांगतोय. पहा लक्ष द्या काय करायचं. हा जो 20 आहे याला 20ला बघा लक्ष द्या, या 20ला 2 ने गुणायचं म्हणजे किती येते 40. येईल लक्षात. पण हे 40 इथं आपण लिहू शकत नाही. त्याचं कारण असं ही समसंख्या झाली, आपल्याला विषम संख्या पाहिजे. म्हणजे काय करायचं, दुप्पट करून याच्यातून 1 वजा करायचं. काय करायचं, वजा 1 म्हणजे तुमचं उत्तर काय येते ते 39. तुम्ही जर मोजले 1, 3, 5, 7 अशी जर मोजत गेले तुम्ही तर तुमचं 39 म्हणजे बरोबर 20वी विषम संख्या मिळते तुम्हाला. येईल लक्षात. मग हा 39 अंक या ठिकाणी लिहून टाकतो. या ठिकाणी 39 भागाकारात काय 2. येईल लक्षात. तर पहा बरोबर 39 आणि 1 40, 40 भागेला 2 म्हणजेच उत्तर काय मिळालं तुम्हाला 20. 40ला 2 ने भागा बरोबर उत्तर काय मिळते 20. म्हणजे सरासरी किती आहे विषम संख्यांची, 20 विषम संख्यांची सरासरी किती मिळते 20 मिळते. येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 7, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, पहिल्या 50 विषम संख्यांची सरासरी किती. आता 50 विषम संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. मग मला सांगा पहिली विषम संख्या ही तर 1च राहील. येईल लक्षात. काय लिहून घेतली आपण 1 पहिली विषम संख्या अधिक आता 50वी विषम संख्या काढायची. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, 50च्या दुप्पट करायचे. 50ला 2 ने गुणा किती मिळते 100. मग हे 100 आपण इथे लिहू का, ती तर समसंख्या झाली 100. मग 100 मधनं काय करायचं 1 वजा करायचं. मग उत्तर काय येतं 99. म्हणजे 99 हे काय, 99 हे तुमचे 50वी विषम संख्या आहे. येईल लक्षात. मग या ठिकाणी लिहून टाका 99. बस झाला. भागाकारात काय तर 2 म्हणजे काय येईल उत्तर पहा. आता 99 आणि 1 किती झाले हे 100. ओके. 100 भागेला 2 किती होईल सांगा. 100ला जर 2 ने भागलं तर 100च्या निम्मे किती 50 म्हणजे उत्तर काय मिळते 50. येईल का लक्षात तुमच्या. आता एकंदरीत एक असं लक्षात येते परत तुमच्या पहा. तर यापूर्वीचं जे गणित होतं याच प्रकारामधलं यापूर्वीचं गणित पहिल्या 20 संख्येची होती. पहिल्या 20 संख्याची विषम संख्याची सरासरी किती, त्याचं उत्तर किती आलं आपलं 20च आलं. आणि आता काय म्हटलं 50 विषम संख्येची सरासरी याचं उत्तर 50 झालं. पहा 50 विषम संख्यांची सरासरी याचं उत्तर 50 झालं. म्हणजे समजा त्यांनी विषम संख्याचं जर आपल्याला उत्तर विचारलं तर त्याचं उत्तर तेच लिहायचं. 50चं 50, 100चं 100, 150चं 150, 20चं 20, 40चं 40. येईल लक्षात. पण समचं जर विचारलं याच्यापूर्वी पहा समचं जर विचारलं तर 1 ने अंक वाढत होता म्हणजेच 1 ने उत्तर वाढत होतं. त्या लक्षात तुमच्या. ठीक आहे ना. मग जर सम विचारलं 1 ने उत्तर वाढवा, विषम विचारलं तर उत्तर वाढवायची गरज नाही. काय करायचं जे आहे तेच उत्तर द्यायचं. येईल लक्षात. असं लक्षात ठेवलं चालते. पण हा बेस आहे. परत एकदा सांगतो बेस जो आहे तो लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने गणित सोडवणं गरजेचे असते. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. याच्या पूर्वी समसंख्येचा प्रश्न आणि ह्या समसंख्येचा प्रश्न वेगवेगळा आहे. त्या गणितात काय होतं पहिल्या 20 पर्यंत काय होतं पहिल्या 20 पर्यंत. इथे काय 20 पर्यंतच्या म्हणजे आपल्याला समसंख्याच 20 आहे असं गृहीत धरा. मग याही ठिकाणी त्याच पद्धती सूत्र कुठलं पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागाकारात काय 2. बस हे सोडवायचं आहे आपल्याला. मग मला एक सांगा तुमची 20 पर्यंतच्या 20 समसंख्या दिल्या आहे त्याच्यातली पहिली समसंख्या कोणती राहील. पहिली समसंख्या तुमची 2च राहील आणि शेवटची 20वी समसंख्या कोणती 20च राहील. आलं लक्षात 20च राहील. त्या भागाकारात किती 2. येईल लक्षात. 20 समसंख्या दिल्या आहे 20 पर्यंतच्या समसंख्या आहे म्हणजे ते कमी करायची गरज नाही. 20वी संख्या म्हणजेच काय 20 तुमच्याजवळ समसंख्या आहे. येईल लक्षात. तर काय होईल पहा 20 आणि 2 हे झाले 22. 22ला जर तुम्ही 2 ने भागितलं तर उत्तर काय मिळते तुम्हाला 11. हे झालं उत्तर. म्हणजेच काय 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती तर ती मिळते तुम्हाला 11. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. आता पर्यंतच्या म्हटलं आहे तेच गणितामध्ये फरक आहे. काय पर्यंतच्या पहिलं नाही म्हटलं. पहिला म्हटलं तर ते सुरुवातीसारखं सोडवायचं. ठीक आहे. 40 पर्यंतच्या म्हणजे 40 हा अंक डायरेक्ट आपल्याला यूज करता येतो. मग मला सांगा पहिली समसंख्या कोणती तर 2 आणि शेवटची म्हणजे 40वी समसंख्या कोणती तर 40 भागाकारात किती हे 2. हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा
40 आणि 2 किती 42. या 42ला 2ने भागायचं आहे. मला सांगा 42ला 2ने भागलात काय, बे 2 4 आणि बे 1 बे, म्हणजे काय येईल उत्तर तुमचं ते 21 असं उत्तर मिळते. येईल लक्षात. चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, 45 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. आता 45 पर्यंतच्याच म्हटलं आहे, सुरुवातीपासून नाही, 45 पर्यंतच्या म्हटलं आहे. सर्व विषम संख्या, विषम संख्या म्हणजे काय मग मला सांगा. याही ठिकाणी त्याच पद्धती सूत्र वापरायचं. कुठलं विषम संख्येचं म्हणजे काय, पहिली विषम संख्या अधिक काय शेवटची विषम संख्या आणि भागाकारात काय तर 2. बस झालाय. मग मला सांगा हे सूत्र आपल्याला यूज करायचं आहे. पहिली विषम संख्या कोणती तर 1च राहते, येईल ना लक्षात. आणि शेवटची विषम संख्या म्हणजे कोणती, 45 पर्यंतची 45, हे लिहितोय मी 45, येईल लक्षात. भागाकारात काय 2, बरोबर. 45 आणि 1 46, 46 भागाकारात 2, येईल लक्षात. मला सांगा 46ला 2ने भागायचं आहे. पहा बे 2 4 आणि बे 3 6, म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला 23, येईल लक्षात. परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, 95 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. 95 पर्यंतची. मग त्याच पद्धतीने सूत्र यूज करू आपण. कुठलं, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागेला 2. मग मला सांगा पहिली विषम संख्या कोणती 1 आणि शेवटची विषम संख्या कोणती तर 95 लिहून टाका. ओके, भागाकारात काय 2, बस झालाय. हे सोडवायचं आहे तुम्हाला. 95 आणि 1 96, 96 भागेला 2 हे सोडवायचं आहे तुम्हाला. पहा लक्ष द्या, 96च्या निम्मे म्हणजे आपलं उत्तर. तर पहा बे चोक 8 1 राहिला आणि बे 8 16, म्हणजेच उत्तर काय राहिलं तुमचं हे 48 असं उत्तर मिळते. 96च्या निम्मे किती तर 48, येईल लक्षात. आता तुमच्या एक लक्षात येत असेल तर सुरुवातीपासूनची वेगळे गणित होते आणि पर्यंतचे वेगळे. पहिल्या म्हटलं तर वेगळ्या पद्धतीने सोडवा. पहा पहिल्या 95 म्हटलं असतं तर वेगळी पद्धत होती आणि 95 पर्यंतची जर म्हटलं तर वेगळ्या पद्धतीने सोडवायचं. दोन्ही प्रकार मी तुम्हाला सांगितलेले, व्यवस्थित त्याला रेफर करा, ठीक आहे ना. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, काय म्हटलं आहेत पहा, 10 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती. काय म्हटलं आहेत आपल्याला, मूळ संख्या आपण शिकलो आहे. ज्यांना मूळ संख्या येईल तेच हा प्रश्न सोडवू शकेल, अन्यथा बिलकुलही सोडवता येत नाही, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. पहा म्हणून म्हटलं आहे मी तुम्हाला त्याच वेळेस म्हटलं आहे संख्या प्रकरण शिकवताना की मूळ संख्या पाठ करून टाका. ज्यांनी केलं असेल त्यांना हा प्रश्न येईल. पहा लक्ष द्या, 10 ते 20 पर्यंतच्या, मला सांगा 10 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या किती ते लिहून घेतोय मी. पहा काय करता येईल, 10 ते 20 नंतर 11 13 17 आणि 19 या 4च मूळ संख्या आहे. 11 13 17 19 या 4 मूळ संख्या आहे, म्हणून भागेला किती लिहू आपण 4. म्हणजे काय आपलं सूत्र पहा, सरासरीचं दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे 1 2 3 4, येईल लक्षात. म्हणून ह्या मूळ संख्या माहीत पाहिजे. मूळ संख्या जर माहीत नसेल तर सोडवता येणारच नाही, ठीक आहे. तर पहा बेरीज करून 4ने भागू म्हणजे आपला उत्तर आपल्याला मिळून जाईल. पहा लक्ष द्या, 9 आणि 7 16, 16 आणि 3 19, 19 आणि 1 20, 20शी 0 राहिले किती 2, इथे लिहितोय मी 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 म्हणजेच किती झाले इथे 60. याला भागतोय मी 4ने, येईल लक्षात. 60ला 4ने भागायचं आहे, डायरेक्ट उत्तर मिळते आपल्याला. पहा 4 1 4 यातले राहिले 2 आणि 4 5 20, म्हणजे आपल्या काय 10 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती मिळते ते 15 मिळते, येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, काय म्हटलं आहेत पहा परत, 11 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती. 11 ते 40 पर्यंतच्या पहिले मूळ संख्या लिहून घ्यावा लागेल आपल्याला. पहा लक्ष द्या, 11 ते 40 पहिले 11 13 17 19, त्यानंतर 23 29 31 आणि 37, बस झालं. 37च्या समोर 40च्या वर चालला जाईल मग, ठीक आहे ना. म्हणजे पहा एवढ्या मूळ संख्या मिळाल्या, यांची बेरीज करून कितीने भागायचं
तर भागाकारामध्ये कोणता अंक लिहावा लागेल? 1 2 3 4 5 6 7 8 याला 8ने भागायचं आहे. हे लक्षात पहा, मूळ संख्या आहे. या गणिताला सोडवण्यासाठी एवढी प्रोसिजर आहे. पहिले तर बेरीज व्यवस्थित करून घ्यावं लागेल, नंतर 8ने भागावं लागेल. पहा, लक्ष द्या. मोठ्या संख्येकडून कधी बेरीज करायची थोडं सोपं जाते नंतर. पहा, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 20 आणि 9 29, 29 आणि 7 36, 36 आणि 30 39, 3 म्हणजे 39, 39 आणि 1 40. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे? 11 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती? 11 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या पाहायच्या आहे आपल्याला. पहा, तर लक्ष द्या, सोडून घेऊया याच पद्धतीने आपलं. बरोबर, 11 त्यानंतर 13 17, 17 नंतर काय 19 23 29 31 37. बस झालाय. त्याच्या पुढे जर गेलो आपण तर डायरेक्ट ते 40च्या वर जाईल. आपल्याला 40 पर्यंतच पाहिजेत फक्त. ठीक आहे. आता या संख्या किती आहेत भागाकारात लिहून टाकू. किती संख्या आहेत तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 8ने याला भागाकार करायचा आहे. हे लक्षात. पहिले बेरीज करून घेऊ, नंतर भागाकार. पहा, लक्ष द्या. बरोबर, बेरीज मोठ्या संख्येपासून करा म्हणजे मग तुम्हाला लहान संख्येकडे येताना सोपं जाईल. ठीक आहे ना. तर पहा, 7, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 20 आणि 9 29, 29 आणि 7 किती झाले 36, 36 आणि 3 39, 39 आणि 1 40, 40शी 0 राहिले किती 4, 4 आपण इथे लिहित असतो. ठीक आहे ना. चला मला सांगा मग हे 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, 16 17 18. हे झाले 180. भागाकारात किती 8. ओके. हा कदाचित पॉईंटमध्ये मिळते. मग आता पॉईंटमध्ये काढण्यासाठी इकडे सोडून घेतोय. पहा, 180 भागेला किती 8 हे सोडवायचं आपल्याला. इथे उत्तर लिहून टाकू आपण. पहा, लक्ष द्या. 8 दुने 16 किती राहिले या ठिकाणी 2. हा घेतोय 0. ओके. हां, 8 दुने परत 16 किती राहिले या ठिकाणी 4. एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट दिला. 8 पंच 40 म्हणजे पूर्ण भाग गेला आपला कितीने 22.5ने. या ठिकाणी लिहून टाकतोय मी किती 22.5. येईल लक्षात. म्हणजे आपलं उत्तर किती 22.5. येईल लक्षात. आता एकंदरीत जवळपास हे 10 प्रकार आपले झाले आहे. यानंतरचे जे प्रकार आहे 11 पासून ते आपण या पुढल्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. धन्यवाद.